ते पहा मंडळी, मी 2-3 गुंठे भेंड्याची लागवड केली आणि भेंड्याची लागवड केली, पण गवत एवढं झालं पावसामुळं. जिकडं पाहू तिकडे नुसतं गवतच गवत झालं. पाऊस वारीहून आल्यानंतर जे पाऊस लागला, शापके शिपके सापके शिपके होता 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 गवत गवत हे झालेलं पूर्ण गत पडलेलं झाले. त्याच्यामुळे मी आता गवत काढायसाठी वावरात आलेलो आहे. आणि गवत काढताना मग तुम्हाला दाखवा म्हणलं, मी भेंड्या पण लागवड केली आहे. आणि आता 1-1.5 महिन्यात ते मोठे होते. मोठे झाल्यानंतर आहे का, मग या मार्केटला आपण घेऊन जाणार आहेत. आणि मार्केटला घेऊन गेल्यानंतर मग जर कोणाला लागल्या कोणाला, तर तुम्ही मार्केटला बिनधास्त काय रेट असेल त्या रेटने घेऊन जा. म्हणजे सगळ्यासाठी बा म्हणजे सुविधा. त्याच्यामुळे दाखवून दिला म्हणजे प्युअर बा म्हणजे अशी फवारणी काही नाही करणार. नॅचरल खत म्हणजे कोंबड्याचं गायाचं खत फवारणी सुद्धा आपण सेंद्रिय करणार आहेत. आणि याच्यातून बा जे उत्पन्न राहणार आहे हे एकदम पद्धतशीर राहणार आहे. आणि ते बा आरोग्याला कुठलाही धोका नाही होणार याची मी काळजी घेणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर कोणाला भेंड्या लागल्या